बरेच जण मला विचारतात की संध्या कडधान्याला कसे मोड आणायचे, तर आज मी तुम्हाला ही मटकी आहे त्याला मोड कसे आणायचे सोप्या पद्धतीने ते तुम्हाला सांगते। आता इथे मी ही 1 वाटी मटकी घेतलेली आहे। तर कधी कडधान्य भिजवताना ना मोठ्या भांड्यात भिजवायचं। आता हे बघा, हे छोटं भांड आहे, तर याच्यात ही मटकी मावते का 1 वाटी, तर नक्कीच मावते। याच्यात पाणी घातलं तर मावेल का, तर नक्कीच मावेल। पण काय होतं, छोट्या भांड्यामध्ये तेवढी जागा त्या कडधान्याला मिळत नाही, कारण ते कडधान्य पाण्यात घातल्यावर फुगतं। त्यामुळे कधीही कडधान्य भिजवताना मोठ्या भांड्यात भिजवायचं आणि भरपूर पाणी घालायचं। आता ते मी आधी धुवून घेते। असं आता भरपूर पाणी घालायचं ह्याच्यामध्ये, असं झाकून रात्रभर ओट्यावर ठेवून द्यायचं। आता हे रात्रभर चांगले भिजलेले आहेत, ते एका चाळणीमध्ये किंवा मोठ्या गाळण्यामध्ये असे गाळून घ्यायचे। हलकं झाकण लावायचं आणि विंडो सिलवर ठेवून द्यायचं। आता दुसऱ्या दिवशीपर्यंत किती मोड आले ते आपण बघूया। खरं तर इथे कालपासून तसं ढगाळच आहे, हे बघा एवढे मोड आलेत, हे बघा। आणि ह्याच्या खाली हे निथळलेलं पाणी आहे, हे बघा। आता भारतामध्ये ना एका रात्रीत याला भरपूर मोड येऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी याची भाजी करायला ते तयार होऊन जातं। पण मी अजून 1 दिवस इथे झाकून ठेवणार आहे असंच जास्त मोड आणण्यासाठी। ऍक्च्युली आता हे 3 दिवस झालेत, आज 3रा दिवस आहे। बघा भरपूर मोड आले त्याला। हे बघा किती छान मोड आलेत ह्याला। आपल्याला काही नाही करायचंय, फक्त ते निथळत ठेवून द्यायचंय, हे आपोआप निसर्ग मोड आणतं। आता हे भिजवायचे का, तर भिजवल्यामुळे काय होतं, हे कडधान्य ना पचायला हलके होतात आणि मोड आल्यामुळे काय होतं, तर त्याच्यातले पोषक मूल्य एनहॅन्स होतात। त्याच्यामुळे शक्यतो प्रत्येक कडधान्य भिजून मोड आणून मग ते खायला घ्यायचे। आणि त्याचप्रमाणे मी हे मेथीचं पण तसंच करते। हे बघा सेम पद्धत, तसंच झाकून ठेवलेलं आहे गाळण्यामध्ये। थोडेसेच घेतलेत मेथी दाणे, 2 टेबलस्पून। हे बघा किती छान मोड आलेत त्याला। आणि आता ही अशी मेथी काचेच्या बरणीमध्ये घालून ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, जशी लागेल तशी ही वापरायची। आणि ह्या मटकीचे पण, मोड आलेल्या मटकीची भाजी जर लगेच करायची नसेल तर घट्ट डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा हवी तेव्हा तुम्ही करू शकता। जास्त दिवस नाही टिकणार, आठवड्याच्या आत ही भाजी करायला पाहिजे। भारतामध्ये जरा लवकर खराब होतं, इथे थंडी असल्यामुळे तसं ते लवकर खराब होत नाही।